नमस्कार मित्रांनो. आज आपण आपल्या जो फायनल इयरचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे बिझनेस इन्व्हायरमेंट यातला जो 5व्या युनिटमधला जो शेवटचा घटक आहे तो म्हणजेच विदेशी व्यापार धोरण, त्याला आपण फॉरेन ट्रेड पॉलिसी असं म्हणतो. तर त्याच्यावर आपण आज चर्चा करूया. प्रश्न तुम्हाला असा विचारला जाऊ शकतात की विदेशी व्यापार धोरण म्हणजे काय, त्याच्यावर तुम्ही स्पष्टीकरण द्या, किंवा विदेशी व्यापाराचे सद्यकालीन पर्यावरण काय आहे, म्हणजेच त्याला करंट ट्रेड इन फॉरेन ट्रेड एन्व्हायरमेंट काय आहे, तर याच्याबद्दल तुम्हाला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर मित्र हो, चला आपण आज सुरू करूया की फॉरेन ट्रेड पॉलिसी भारताची काय आहे आणि कशा प्रकारे ते काम केलं जातं. तर हा जो पार्ट आहे तर हा पूर्ण थिअरीचा पार्ट आहे. तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण जे आपण म्हणू शकतो की आपल्या व्यापारी पर्यावरणामध्ये किंवा जे आंतरराष्ट्रीय व्यापार जी पॉलिसी होती, जे धोरण होते, त्याच्यामध्ये कसा कसा बदल घडून आला त्याचा पूर्ण इतिहास आपल्याला याच्यात दाखवायचा आहे. तर चला आपण सुरुवात करूया आज आपल्या या टॉपिकला, तर म्हणजे विदेशी व्यापाराची सध्याची स्थिती काय आहे, म्हणजे करंट ट्रेड्स फॉरेन ट्रेड एन्व्हायरमेंटचे काय आहे, तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तर मित्र हो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताचं विदेशी व्यापार धोरण बरेचसे विस्कळीत आणि विखुरलेले असल्याचे आपल्याला दिसून येतं. इंग्लंडला पोषक व विकासाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारे होते. या काळात ब्रिटिशांचे मुक्त व्यापार धोरणाचा स्वीकार केल्याने त्याला फायदा झाला, परंतु भारतीय उद्योगावर मात्र त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. त्यामुळे या धोरणाचा त्याग करून भारताने 1923 पासून विधेयकात्मक संरक्षण धोरणाचा स्वीकार केलेला आहे. केव्हा, तर 1923ला. तुम्ही त्याला नोट करा की 1923 हे आपलं वर्ष धोरणात्मक वर्ष म्हणून त्याला अत्यंत जास्त महत्त्व आहे. या धोरणाच्या अंतर्गत झालं काय, तर या धोरणाच्या अंतर्गत निर्यातीत वाढ व आयातीत घट करण्याचे धोरण अवलंबिले गेले. बघा, संतुलन साधण्यासाठी जे आपण म्हणतो शोधनशीलाचे संतुलन साधण्यासाठी जी आपण व्याख्या पाहिली होती, त्याच्यामध्ये असंच आपण रेमेडीज दिल्या होत्या की शोधनशीलचे अनुशेष जर रोखायचं असेल तर आपल्याला आयात काय करावं लागेल, ही आयातावर थोडासा निर्बंध घालावा लागेल आणि निर्यात हे जास्तीत जास्त निर्यातीसाठी प्रोत्साहन केलं पाहिजे. तर तेच 1923चं जो धोरण स्वीकारलं होतं भारताने, तर त्यामध्ये देखील अशाच प्रकारे त्यांनी धोरण अंगीकारलं, परंतु त्याचा फारसा अनुकूल परिणाम भारतीय उद्योगावर झालेला नव्हता. कारण काय, तर भारतीय उद्योगामध्ये अत्यंत प्रगत असे तंत्रज्ञानाचा वापर केला गेलेला नव्हता. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपण थोडं मागे होतो. तर त्यामुळे ह्या धोरणाचा भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये फार मोठा काही चांगला सकारात्मक परिणाम झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. मग स्वातंत्र्योत्तर काळात खऱ्या अर्थाने विकासविषयक धोरणाचा स्वीकार केला गेला. स्वातंत्र्यापूर्वी जो होता ते धोरण विकासाच्या दिशेने प्रयत्नशील होते, परंतु खऱ्या अर्थाने जी सुरुवात झाली ते स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने औद्योगिकरणाच्या धोरणाचा स्वीकार करण्यामध्ये सुरुवात झाली. आणि त्यातल्या त्यात पंचवार्षिक योजनांच्या काळात भारताने जे विदेशी व्यापार धोरण स्वीकारले त्याचे उद्दिष्टाचा जर आपण विचार केला ते पण आपल्याला विचार घेणं गरजेचं आहे. बघा, लक्षात घ्या, भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंचवार्षिक योजना हे अवलंबण्यात आल्या आणि या पंचवार्षिक योजनामध्ये भारतीय व्यापाराचे संतुलन कशा प्रकारे केले जाईल याचा विचार करण्यात आला. म्हणजेच याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की आयातीवर निर्बंध घालून निर्यात कशा प्रकारे वाढवली जाईल याचा देखील धोरणाचा विचार केला जातो. मग या पंचवार्षिक योजनामध्ये जे धोरण राबवण्यात गेलं त्याचं उद्दिष्ट काय होतं याचा आपल्याला आज विचार करायचा आहे. आणि आज आपलं जे व्हिडिओ आहे किंवा जे आपण जे शिकणार आहोत ते याच काही पॉईंटवर आज आपला हा व्हिडिओ राहणार आहे. तर त्यातला जो पहिला उद्दिष्ट होतं तर त्याला असं म्हणू शकतो की निर्यातीला प्रोत्साहन देणे. निर्यात जे आहे, निर्यात क्षेत्र याच्यामध्ये भरभराट निर्माण झाली पाहिजे. निर्यातीचा फायदा काय होणार, तर निर्यातीमुळे परकीय चलन जे आहे ते आपल्या देशामध्ये येईल आणि परकीय चलन जर आलं तर आपलं जे GDP असतं, दरडोई उत्पन्न जे राहतं, तर त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येतं. मग जर वाढ करून आणायचं असेल तर परकीय चलनाला निमंत्रण दिलं पाहिजे, परकीय चलन आपल्या देशामध्ये आलं पाहिजे. तर याच्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे त्यातलं एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं या धोरणामधलं. मग नंतर दुसरं उद्दिष्ट होतं ते स्वदेशी उद्योगांचा विकास चालना देणे. लक्षात घ्या, जर स्वदेशी विकासाला आपण चालना दिली तर याचा आपल्या आर्थिक
आर्थिक क्षेत्रामध्ये तर त्याचे आपल्याला फायदा होईलच, पण त्याचप्रमाणे रोजगार निर्मिती क्षेत्रात देखील त्याचा आपल्याला फायदा होत असतो. आणि त्याचबरोबर विदेशी व्यापारामध्ये देखील त्याचा फायदा होत असतो. आणि स्वदेशी व्यापाराच्यामुळे स्वदेशी वस्तू बनवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळत असतं. तर दुसरा उद्देशाचा जर विचार केला तर स्वदेशी उद्योगांचा विकास चालना देणे हा एक महत्त्वाचा उद्देश जे आपलं व्यापारी धोरण होतं त्याच्यामध्ये राबवण्यात आलं, जे पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून राबवलं गेलं. मग जर तिसरं जे उद्दिष्टाचा जर विचार केला तर त्यात आपण असं म्हणू शकतो की देशातील संसाधनाचा महत्तम वापर कसा केला जाईल. म्हणजेच जे काही नॅचरल रिसोर्सेस आहे, जे काही आपल्या देशाच्या अवतीभोवती आपल्याला जे काही साधनसामुग्री आहे त्याचा महत्तम वापर कसा करता येईल. महत्तम म्हणजे काय की अतिशय चांगल्या तऱ्हेनं त्याचा ऑप्टिमल युटिलायझेशन कसं केलं जाईल की ज्यातनं चांगली उत्पादकता प्राप्त होईल याच्यासाठी विचार करण्यात आला. म्हणजेच खूपदा असं होतं की आपल्याकडे साधनसामग्री आहे, आपल्याकडे नैसर्गिक संसाधने आहे, पण त्याचा जर वापर केला नाही तर त्यातनं जे उत्पादन मिळालं पाहिजे ते उत्पादन होत नाही. तर हे जे काही राष्ट्रीय धोरणे राबवण्यात गेले विदेशी व्यापाराच्या दृष्टीने किंवा व्यापारामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने, तर त्यामधला एक उद्दिष्ट असं होतं की देशामधील जे संसाधने आहे त्याचा महत्तम आणि चांगल्या रीतीने वापर केला गेला पाहिजे. हे देखील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट आपण जे म्हणू ते होतं. मग नंतरचं जे उद्दिष्ट होतं जे की आपल्याला म्हणू शकतो की विदेशी व्यापारी धोरणामध्ये कुठलं होतं, तर ते म्हणजे निर्यातकांना निर्यात वाढवण्यासाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. जो कोणी व्यापारी निर्यात क्षेत्रामध्ये आहे किंवा जो कोणी व्यापारी आपल्या देशातील वस्तू इतर देशामध्ये पुरवण्याचं कार्य करतो, तर त्यांना चांगल्या सोयीसुविधा किंवा सवलती दिल्या गेल्या पाहिजे. म्हणजे त्याचा फायदा असा होतो की तो निर्यात करण्यासाठी आणखीन त्याचा प्रभाव पडतो आणि तो प्रभावीपणे चांगल्या तऱ्हेने निर्यात क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक तयार करतो आणि पर्यायाने तो स्वतःची प्रगती करता देशाची देखील प्रगती करतो. कसं तर निर्यात केली तर काय होणार, परकीय चलन भारतात येणार आणि परकीय चलन आलं तर आपण जे म्हणतो की उत्पन्न जी डी पीमध्ये भर झालेली आपल्याला दिसून येतात. मग जर जी डी पीमध्ये जर भर करायची असेल आणि परकीय चलनाला जर आपल्याला निमंत्रण द्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ते निर्यात क्षेत्रामध्ये भर पडली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. निर्यात क्षेत्रात भर पडली पाहिजे म्हणजे काय, तर निर्यात कशा प्रकारे वाढवता येईल देशाची याचा आपण विचार केला पाहिजे आणि आयात कशा प्रकारे आपण कमी करू शकू. म्हणजे त्याचा अर्थ असं म्हणू शकतो की आपण परकीय देशावर अवलंबून न राहता स्वावलंबी कसं होऊ याच्यासाठी प्रयत्न केला जातात. आणि हेच महत्त्वाचे काही उद्दिष्ट जे होते ते विदेशी व्यापारच्या धोरणामध्ये भारताच्या माध्यमातून राबवण्यात आले. आणि नंतरच एक महत्त्वाचं उद्दिष्ट जे होतं ते म्हणजे आयात कमी करणे. मित्र, आयात कमी केलं तर होतं असं की आपण आपल्या देशाचे स्वावलंबत्व जर अवलंबलं तर आपण आपल्या देशामध्ये उत्कृष्ट दर्जाची वस्तू निर्माण करू शकतो. आणि उत्कृष्ट दर्जाची वस्तू निर्माण केली तर आपल्याला जे परकीय वस्तू आहे त्याची आवश्यकता भासणार नाही. याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की आपल्या देशातील लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या आपल्याच देशातील उत्पादन क्षेत्राच्या माध्यमातून किंवा उद्योगाच्या माध्यमातून पूर्ण केल्या जाऊ शकतात. आणि त्याच्यामुळे होतं असं की आपण आपल्या निर्यातीवर भर देणार. आपण आपल्या ज्या गरजा पूर्ण केल्या तर अतिरिक्त ज्या वस्तू उरतात ते आपण इतर देशामध्ये पाठवून आपलं निर्यात क्षेत्र देखील वाढवू शकतो. आणि पर्यायाने असं होतं की आपण जे हळूहळू आपले जे आयात ज्या वस्तू करत असतो त्याला कमी केलं पाहिजे. हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या विदेशी व्यापार धोरणामध्ये होतं. मग आता विदेशी व्यापार जे धोरण आपण पाहिलं तर विदेशी व्यापार धोरणही पाहिलं आपण की पंचवार्षिक योजनेच्या मदतीने राबवण्यात आलं. तर याचा फायदा काय झाला, तर व्यापार क्षेत्रामध्ये आपण म्हणू शकतो की चांगल्या तऱ्हेने प्रतिकूल म्हटल्यापेक्षा अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आणि सर्व काही संतुलनाच्या दृष्टीने पाऊल उचलण्यात आली. तर आपण हेच पाहतोय. आता जर तुम्ही विचार केला तर आपल्या जे पंतप्रधान आहे ते इतर देशामध्ये जाताना इतर देशातील लोकांना आपल्याकडे गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित करतात. म्हणजेच असं म्हणू शकतो की आपल्या देशामध्ये परकीय चलन कशा प्रकारे येईल किंवा परकीय चलनाच्या मदतीने आपण आपला गुंतवणूक वाढवू कसू शकू आणि आपला व्यवसाय कसा प्रकारे त्याला गती देऊ शकू, हे एक महत्त्वाचं पाऊल उचललं जात आहे. याचं नक्कीच श्रेय जे जातं ते पंचवार्षिक योजनेला जात असतं. पंचवार्षिक योजनेच्या मदतीने झालं असं
आता पंचवार्षिक योजना सध्या चालू नाही आहे, सध्या रुलिंग प्लॅन चालू आहे. तर पंचवार्षिक योजनेमुळे असं झालं की देशाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशाची प्रगती साध्य करण्यासाठी एक छान असे पाऊल उचलण्यात मदत झाली. तर हे काही आपले उद्दिष्ट होते विदेशी व्यापार धोरणाचे. कुठले होते तर मी एकदा परत थोडंसं 2 मिनटं त्याच्यावर आपण एक रिव्ह्यू घेऊ. तर त्यातले काही जे उद्दिष्ट होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिलं उद्दिष्ट होतं निर्यातीला प्रोत्साहन देणे. दुसरं होतं स्वदेशी उद्योगांचा विकासाला चालना देणे. तिसरं जर उद्दिष्टाचा जर विचार केला तर देशातील संसाधनांचे महत्त्वदम वापर करणे. नंतर बघितलं आपण निर्यातकांच्या निर्यात वाढवण्यासाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देणे. आणि शेवटचं जे उद्दिष्ट होतं ते होतं आयात कमी करणे. हे अतिशय महत्त्वाचे काही उद्दिष्ट आपण पाहिले आज. तर आपण विदेशी व्यापारी धोरणाची उद्दिष्टे काय आहे, विदेशी व्यापार धोरण म्हणजे काय आहे आणि त्याचा अवलंब कशासाठी केला जातो त्याच्यावर चर्चा केली. आज आपण आपल्या इथे व्हिडिओ थांबूया. धन्यवाद.